Morning. Good morning. Good morning. Date as 5th October. 5th October 2024. आज आहे सॅटरडे. आर्टिकल्स मध्ये आपण कालच्या सेशन मध्ये पाहिलं मुख्य आर्टिकलचे दोन प्रकार पडतात. एक असतं इनडेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइट आर्टिकल्स आणि दुसरं जे आहे ते डेफिनाइट आर्टिकल. डेफिनाइट आर्टिकल. आता डेफिनाइट आर्टिकल मध्ये एकच आहे, इथं दोन आहे, इथं मात्र एकच आहे. कालच्या सेशन मध्ये आपण अ आणि अँड दोन पाहिले. इनडेफिनाइट मधले अ कुठे येतं, अँड कुठे. आणि डेफिनाइट आर्टिकल मध्ये आहे द. आजच्या सेशन मध्ये आपल्याला पाहायचे हे द डेफिनाइट आर्टिकल मध्ये नेमका या द चा वापर कुठे होतो, कसा होतो हे पाहायचं. आजच्या सेशन मध्ये पहा आपण द आर्टिकल कुठे वापरतो. द डेफिनाइट आर्टिकल द इज यूज. इथे लिहितो माझ्यासोबत लिहायचे. द is used. The is used when it is clear. When it is clear. When it is clear. When it is clear. Which thing or person? Which thing or person? Which thing? Which thing or person? Or person, which thing or person we are talking about. We are talking about. We are talking about. पहा द कुठं वापरलं जातं तर we use the is used when it is clear. आपली कल्पना स्पष्ट असते. आपण ज्याच्याविषयी बोलत आहोत, ज्या वस्तूविषयी, ज्या व्यक्तीविषयी बोलत आहोत, ती व्यक्ती कन्फर्म आहे, त्यावेळेस आपण द हे आर्टिकल त्या ठिकाणी वापरत असतो. डेफिनाइट आहे त्यावेळेस. आता पहा हे द ची एक्झाम्पल्स देखील आपल्याला घ्यायचे. तर आता बघा इथं मला एक सेंटेन्स आहे. I saw the teacher. I saw the teacher. मी शिक्षक पाहिले. आता जे शिक्षक पाहिले ते कन्फर्म आहे. त्याच शिक्षकाविषयी ज्यांना मी पाहिलंय त्याच्याविषयी बोलतोय. I saw the teacher. मी एक शिक्षक पाहिले. किंवा I saw the white cat. White cat. मी पांढरी मांजर पाहिली त्याविषयी बोलतोय. I saw the white cat. जी मांजर पाहिली आपली संकल्पना कशी आहे, क्लिअर आहे. या शब्दाकडे लक्ष द्या. इट इज क्लिअर. ज्याच्याविषयी बोलायचंय, ज्या वस्तूविषयी बोलायचंय, ज्या व्यक्तीविषयी बोलायचंय, ती संकल्पना क्लिअर असेल त्यावेळेस आपल्याला द चा वापर करायचा. आता द चा वापर एवढाच आहे का, नाही. अजून द आपण कुठं वापरतो ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तुमच्या अजून छान लक्षात येईल. आता एक्झाम्पल मध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि पुढे घेऊया द काय आहे तो. The cow is a useful animal. The cow is a useful animal. Useful animal. The cow. आता हे जात क्लास आहे काऊ, या पूर्ण क्लास विषयी हा द आले. आणि आता बघा बरं इथं हे अ लिहिले, इथं अ लिहू का ॲन लिहू दे, सांगा बरं. चॅट बॉक्स मध्ये इथं अ लिहू की ॲन लिहू. बघा बरोबर लिहिले का चुकलं इथं काही. ॲन लिहू का, बरोबर आहे.
चूक आहे? काय वाटतंय तुम्हाला? पटकन सांगा लवकर. ऍन लिहायचं, अश्विन मध्ये ऍन लिहायचं, अश्विन बोयर मध्ये ऍन लिहायचं. अजून अजून कोणाला वाटतं ऍन लिहा? ऍन. बरं, विनायक पिंगट म्हणजे कल्पेश. बरोबर आहे. आणि तर ताई म्हणतात बरोबर. यस 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 यस. अजून बरोबर चूक काही पण सांगा, तुम्हाला जे वाटते ते सांगा. हा, ऍन लिहा म्हणतात प्रत्येकपर्यंत आहे. बर बर. ऍन आरोही, आरोही गुट्टे ऍन. बरं, वरात गोळे अ. यस यस यस. आता पहा, हे अ आहे ते बरोबर आहे. आता हे का बरोबर आहे ते सांग. इथं तुम्हाला दिसतंय यू, मला वाटतं हे वॉवेल आहे. वॉवेल आहे म्हणून आपल्याला काय वाटतं इथं ऍन लिहावं, पण इथं अ लिहिले सरांनी. का? आता हे जे यू आहे त्याचा उच्चार यू असा आहे. युजफुल, युजफुल म्हणजे हे यू आहे. हे खरं तर वाय यू असा उच्चार आहे. हे वाय कॉन्सोनंट आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते कॉन्सोनंट साऊंड. कालच्या सेशन मध्ये आपण पाहिलं की बाबा वी यूज a article before the word that pronounce begins with consonant sound. Consonant sound, त्याचं consonant sound न pronunciation. जर vowel sound नसतं तर मग आपण and लिहिलं असतं. तसंच कालच तुम्हाला सांगितलं की हा शब्द आहे HOUR, यातलं याच आपण सायलेंट केलं होतं, उच्चारच नाही येत. आणि याचा उच्चार आहे आवर, आणि हा ब्रॅकेट मध्ये टाकला आवर. काही जण त्याला आर असं देखील म्हणतात. आणि यावेळेस इथे याच दिसलं की आपण इथं अ लिहिलं नव्हतं, ऍन लिहिलं होतं. आणि मग तुम्हाला मी सांगितलं की कुठे कुठं असं होतं, काल एक्झाम्पल्स देखील दिले. हे का नाही? कसं या युनियन, युनियन आपण काय म्हटलं? अयुनियन. का म्हटलं? याचा उच्चार यू आहे, युनियन म्हणजे हा वायूचा उच्चार आहे. कॉन्सोनंट साऊंडचं प्रोनाउन्सिएशन, जर याची बिगिनिंग सुरुवात कॉन्सोनंट साऊंड होत असेल तर अ वापरायचं. तर वॉवेल साऊंड नव्हत असेल, आता याची वॉवेल साऊंड न व्हायला लागली म्हणून ऍन वापरलं. बघा, आता युनिव्हर्सिटी शब्द आहे, तिथं पण अ वापरायचे. युनिव्हर्सिटीतला आपण यू असं करतो, लिहिताना तरी यू हेच लिहिलेलं आहे, युनिव्हर्सिटी असंच केलेलं आहे. मग तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अपवाद असलेले शब्द. कालच्या सेशन मध्ये अ आणि ऍन जर कोणी पाहिलं नसेल तर ते पहा. त्याच्यामुळे हे अ आहे ते ऍब्सोल्युटली करेक्टच आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता काय होतं तुम्हाला सांग, आपण गाय ही कशी आहे तर युजफुल ॲनिमल आहे. युजफुल ॲनिमल तर आपण वापरलं, पण आता पुढे तुम्हाला दोन चार हे झाले असते एक्झाम्पल झाले तुम्हाला असे येईल पुन्हा युजफुल आर्टिकल, आर्टिकल त्यावेळेस देखील हा अच वापरायचा, युजफुल आर्टिकल. आता अजून एक शब्द आहे असा ऑनेस्ट, ऑनेस्ट मॅन. या ऑनेस्ट मॅनला आपण काय करतो? अन ऑनेस्ट मॅन असं करतो, कारण हे जे ऑनेस्ट आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन ऑफ असं नाही, ऑनेस्ट शब्द देणार आहे तुम्हाला नंतर. अन ऑनेस्ट करेक्ट आहे. अन ऑनेस्ट, हे ऑनेस्ट जे आहे ते ऍडजेक्टिव्ह आहे. कोणत्या नाउनचं? मॅन या नाउनचं. आपण कालच सांगितलं अ आणि ऍन काउंटेबल नाउन जर सिंग्युलर असेल त्यासाठी आपण काय वापरतो? अ आणि ऍन. आणि एव्हरी आर्टिकल इज ऍडजेक्टिव्ह. प्रत्येक जे आर्टिकल आहे त्याला शब्दाच्या जातीमध्ये ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. हे कुठे आहे? रेफरन्स बुक, तुम्ही रेन अँड मार्टिनचं बुक पहा, त्याच्यामध्ये रेन अँड मार्टिनचं बुक एकदा दाखवतो बघा. रेन अँड मार्टिन असं लिहिलेलं असतं, स्पेलिंग व्यवस्थित बघा. हे आहे ब्रेन अँड मार्टिनचं बुक. याच्यामध्ये फर्स्ट लाईनलाच त्यांनी लिहिलेलं असतं आर्टिकल मध्ये, एव्हरी आर्टिकल इज ऍडजेक्टिव्ह. ब्रेन अँड मार्टिन खरं तर हे बेस्ट सेलर बुक आहे आणि खूप
पॉप्युलर बुक आहे. याचं मराठी ट्रान्सलेशन आहे, हिंदी इंग्लिश पण आहे. तुम्ही वापरू शकता. हे मराठी आणि इंग्लिश मध्ये आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील बहुतांश शिक्षक जे इंग्लिशचे आहेत ते हे वापरतात. तर याची अँसर की पण याच्यासोबत एक येत असते. ते अँसर की देखील तुम्हाला घेणं कंपल्सरी असतं, कारण अँसर की घेतल्याशिवाय तुम्हाला त्या पुस्तकामध्ये काय आहे ते समजत नाही. तर मग हे वाक्य लक्षात ठेवा, एव्हरी आर्टिकल इज ऍडजेक्टिव्ह. इथपर्यंत आला. मग हा ऑनेस्ट जे आहे तो ऍडजेक्टिव्ह म्हणून आलाय ज्ञानचा. याच ऑनेस्ट, ऑनेस्टी असा देखील शब्द होतो. आणि याच ऑनेस्ट, ऑनेस्टली असं देखील होतो. बरं, आता मला तुम्ही सांगा, हा जो ऑनेस्टी आहे या शब्दाची जात पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ऑनेस्टी काय आहे? कोणी पण सांगा, स्कूल स्टुडंट्सनी पण सांगा आणि कॉलेज स्टुडंट्स जे भावी शिक्षक आहेत त्यांनी पण सांगा. ऑनेस्टी हे काय आणि ऑनेस्टली काय? यस, परशू. परशू मध्ये ऍडवर्ब. यस, ऍब्सोल्युटली करेक्ट. हे ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब आहे हे. अरे अरे गडबड झाली, थोडीशी गडबड झाली. हा, यस यस, ऍडवर्ब आहे. खाली आहे इथं एल वाय दिसते तुम्हाला. आणि बहुतांश ऍडवर्बच्या लास्टला एल वाय असते. सर्वच असतं असं नाही. ते ऍडवर्ब आहे. हे काय? ऑनेस्टी. बघा बरं, ऑनेस्टी काय? ऑनेस्टी, ऑनेस्टी काय? ऑनेस्टी ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह झालं ऑनेस्ट. ऑनेस्ट झालं आपला ऍडजेक्टिव्ह. ऑनेस्टी काय? ऑनेस्ट ऍडजेक्टिव्ह नाही, ऑनेस्ट ऍडजेक्टिव्ह. तिन्ही शब्द दिले तुम्हाला. ऑनेस्ट ऍडजेक्टिव्ह संपलं. ऑनेस्टी ऍडवर्ब आणि हे आहे नाउन. नाउन. आता इथे फरक काय? हे नाउन मध्ये अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, प्रामाणिकपणा. शब्दांचे अर्थ लक्षात घ्या. ऑनेस्ट, ऑनेस्ट प्रामाणिक, प्रामाणिक माणूस, ऑनेस्ट. इथे थोडस युजफुलच इरेज करू. हा ऑनेस्टी जो आहे तो आहे प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा. आणि ज्यावेळेस ते ऑनेस्टली म्हणून आलेला आहे तो ऍडव्हर्ब म्हणून आलाय. ऍडव्हर्ब म्हणून आलाय. ऑनेस्टली, ऑनेस्टली प्रामाणिकपणे, प्रामाणिकपणे, सचोटीने. आणि प्रामाणिकपणा म्हणजे सचोटी. मराठी ग्रामर जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मराठीमध्ये. प्रामाणिक माणूस, प्रामाणिक एकटं येणार नाही, सोबत नाऊनच घेऊन येईल. पण प्रामाणिकपणा, सचोटी याला कशाची गरज नाही, कारण हे नाऊन आहे आणि नाऊन हे एकटं येऊ शकतं, इंडिव्हिज्युअल येऊ. ऍडवर्ब जे असतं ते आपल्याला व्हर्ब विषयी सांगत असतं, ते कसं काय कृती करतो. प्रामाणिकपणे, सचोटीने हे मराठीतील शब्द अतिशय महत्वाचे. ते क्रियाविशेषण आहे, हे नाउन आहे, नाम आहे आणि हे विशेषण आहे. तुम्हाला नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन ह्या पार्ट्स ऑफ स्पीच सर्व आहे. त्यावेळेस या शब्दांचं स्टिंग ऑपरेशन थोडक्यात तुम्हाला करता आलं. आता इथे देखील अ युजफुल ॲनिमल असं देत असताना हा युजफुल ऍडजेक्टिव्ह आहे नाउन ॲनिमलचा. आणि हे अ आर्टिकल जरी असलं तरी एव्हरी आर्टिकल इज ऍडजेक्टिव्ह, हे लक्षात असू द्यायचं. बघा, आणि हे बरोबर आहे युजफुल. लक्षात थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी स्कूल स्टुडंट्सनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि स्कूल टीचर्सनी पण लक्षात घेणं गरजेचं. अतिशय सोप्या प्रकारे तुम्हाला प्रत्येक शब्द
कशा प्रकारे फॉर्म होतो ते लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. एकदा हे लक्षात आलं रे आलं की मग हे आर्टिकल समजायला लागतं, पार्ट्स ऑफ स्पीच समजायला लागतं, टेन्स समजायला लागतो, व्हॉइस समजायला लागतो, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल तर ते पण समजायला लागतं. ग्रामरचा सगळा भाग, मग टाइप ऑफ सेंटेन्सेस असतात ते समजायला लागतात. क्लॉज असतो, नाउन क्लॉज काय आहे, ऍडव्हर्बियल क्लॉज काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय, क्लॉजचे तीनच प्रकार कसे, का म्हणून ते तीन प्रकार, सगळं सगळं ग्रॅमॅटिकली तुम्हाला भाग ग्रामरचा जो असतो तो मराठीचा पण कळायला लागतो, इंग्लिशचा पण कळायला लागतो, कारण कम्पॅरेटिव्ह स्टडी जवळपास असतो. तर तुम्हाला ही गोष्ट मला असं वाटतं की क्लिअर झालं असेल. एनी ऑब्जेक्शन, तुम्हाला काही डाऊट, एनी डाऊट? स्कूल स्टुडंट्स, भावी शिक्षक, क्लिअर झाले? क्लिअर झालं असेल तर क्लिअर म्हणा, नसेल तर रिपीट करू. ऑनेस्ट, ऑनेस्टी, ऑनेस्टली, लय घाई पण नाही करायची. मला जेवढे शिकवायचे ते बरोबर मी सांगतो की क्लिअर झालाय का सांगा कन्सेप्ट. या शब्दाची सांगा, ऑनेस्ट, ऑनेस्टी आणि ऑनेस्टली. यस, वरत गोळे तू म्हणते वा, यस. अजून बाकी झोपी गेले? यस. आणि ते म्हणतात क्लिअर आहे, यस, क्लिअर झालं. दिशाताई म्हणतात यस सर, यस यस यस. आरोही गुट्टे आमची म्हणते यस यस यस. तिन्ही शब्द लिहून घ्या बाळांनो. हे स्कूल स्टुडंट्स आणि भावी शिक्षकांनी. साईराज पण म्हणते यस यस सर, साईराजने हँड रेज केला, यस यस. उदयराव आमचे म्हणते यस सर, यस यस. आपल्याला द शिकायचं. हे द शिकत असताना हा शब्द पुढे तुम्हाला येणार आहे, त्याच्या अगोदरच मी तुम्हाला दिलाय. बर, दर्शन, दर्शन रंगाळे. बर, ओके ओके ओके, कळलं? चला, हे खालचं पुसून घेऊया थोडस, आणि हे शब्द तुम्ही लिहिले तुमच्या वहीमध्ये, असं आपण कन्सिडर करूया. आणि फुल स्टुडंट्सनी आपल्या क्लासवर्कच्या वहीमध्ये 5-5 वेळेस ते शब्द लिहायचे. हे 3 शब्द दिलेले तुम्हाला, तिन्ही शब्द. क्लासवर्कची वही 1, होमवर्कची वही 2, टेस्ट साठीची वही 3, आणि हँड रायटिंग साठीची वही 4. हँड रायटिंग या 4 वह्यांवर तुम्ही स्वतः काम करायचे. क्लासवर्कचं काम जे आहे ते मी करून घेतच असतो. होमवर्कचं काम तुम्हाला करायचं असतं. होमवर्कच्या वहीमध्ये काय लिहायचं, टेस्ट संडेला असते, संडे टेस्टच्या वहीमध्ये लिहायची. हँडरायटिंग मध्ये तुम्हाला जी हँडरायटिंग साठी बुक असतात, ती तशी कोणतीही बुक मध्ये तुम्ही 4 लाईन नोटबुक वापरून हँडरायटिंग सुधारण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. तुम्हाला प्रामाणिकपणा काय आहे हे लक्ष झालं. मराठी ग्रामर पण थोडस लक्ष झालं. आपण चाललो या डेफिनाइट आर्टिकल द. आता हे द जे आहे ना, ती पूर्ण गाय या वर्गासाठी, वर्ग म्हणजे क्लास. सायन्स मध्ये पूर्ण जात एखादी दाखवायची असेल, वर्ग दाखवायचा असेल, तर द चा वापर या ठिकाणी केला जातो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढचा नियम, द इज युज्ड टू. या माझ्या द is used to talk about a specific unique thing, about about a specific पर्यंत दिसतंय. ओके, दिसतंय, छान. याला क्लोज करू का थोडस अजून, म्हणजे अजून छान दिसेल तुम्हाला. पहा बरं, मागेच घ्यावं लागेल, काही जास्त पुढे राहा. हो, हा, यस यस, फाईन. हा, द इज यूज टू टॉक अबाउट स्पेलिंग मध्ये गडबड. ABOU, about a specific thing. THING, specific thing. आता या स्पेसिफिक थिंग्स कोणत्या असतात? स्पेसिफिक युनिक थिंग, नुसत्या थिंग्स, युनिक थिंग. त्याच्या अगोदर युनिक, युनिक, अद्भुत, अद्वितीय, एकमेव अद्वितीय, युनिक थिंग. आता ह्या युनिक थिंग मध्ये आपण जनरली काय म्हणतो असतो, द सन, द सन, द मून, द मून. मग तुम्ही सगळे द वापरून
द ताजमहल असं पण करू शकता. द माउंट एव्हरेस्ट, द गंगा, द यमुना, असं युनिक थिंग्स आहेत. युनिक म्हणजे एकमेव. युनिक म्हणजे एकमेव, याच्यासारखी दुसरी नाही. युनिक, एव्हरी पर्सन इज युनिक. आता बघा, युनिक म्हणजे एकमेव. एकमेव, एकमेव असलेली वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला द चा वापर, डेफिनेट आर्टिकलचा वापर करावा लागतो. हा एक रूल लक्षात असू द्या, कारण की एक्झाम्पल्स त्याच्यावर देखील आपण घेणार आहे. द चा रूल, नेक्स्ट रूल आहे तो घेऊया. द इज यूज्ड टू रिप्रेझेंट अ होल क्लास. द इज used to represent whole class. आता हे लक्षात घ्या, हे होल, दोन होल आहेत. ते होल म्हणजे संपूर्ण आणि हे होल म्हणजे छिद्र. हे जे होल आहे ते ऍडजेक्टिव्ह म्हणून आले आणि हे जे होल असतं छिद्र, हो, या अर्थानं नाउन म्हणून म्हणतात. महत्वाची गोष्ट आहे. मग द इज यूज्ड टू रिप्रेझेंट होल क्लास, अ होल क्लास, अ होल क्लास. त्यांना अ लिहा, अ होल क्लास. आर्टिकल महत्वाचं असतं. अ होल क्लास, a whole class among other classes, among other classes, among other classes, among other classes. The cow is a useful animal. आपण आताच उदाहरण पाहिलं. The cow is a useful animal. Yeah. The cow is a useful animal. आपलं जे द आहे होल क्लास रिप्रेझेंट करत असतं. त्याचा इतर प्राण्यांपेक्षा गाय ही खरं तर जास्त उपयुक्त आहे असं त्यांना असं म्हणायचं असतं. त्यावेळेस द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. युजफुल ॲनिमल, ॲनिमल यातला जे द आहे तो होल क्लास म्हणजे जो गायचा वर्ग आहे तो रिप्रेझेंट करतो, त्याचं प्रतिनिधित्व करतो. रिप्रेझेंट करणे म्हणजे काय? रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय असतं? प्रतिनिधी, रिप्रेझेंटेटिव्ह याच्यापासूनच तयार झालं, या रिप्रेझेंट पासून. रिप्रेझेंट थोडक्यात वकिली करणे आहे का नाही? त्याला पण शासकीय भाषेत त्याला आपण वकील, लॉ असं म्हणतो. इथं रिप्रेझेंट चे सादरीकरण करणे किंवा चे प्रतिनिधित्व करणे. होल क्लासचं प्रतिनिधित्व करण्यासाठी द चा वापर या ठिकाणी झालेला दिसतो. सर पटाकन लिहा. अजून दोन रूल आपण या द चे पाहूया आणि दोन रूल झाल्याच्या नंतर दोन चार एक्झाम्पल, दोन तीन रूल झाल्याच्या नंतर ते पाहूया. आणि आपण आर्टिकल कुठे वापरत नाही ही एक गोष्ट आजच्या सेशन मध्ये पाहूया आणि नंतर आपले सेशन पूर्ण होतात. एक दोन स्कूल स्टुडंट्स कडून वाचून घेऊया. 9वी आणि 10वीचे आमच्याकडे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून घेऊया. समृद्धी ताई वाच बेटा. समृद्धी बेटा, समृद्धी, नंतर साक्षी ताई आहेत आमच्या 10वीला. साक्षी ताई पण. संस्कृती दिसत नाही आलेली काही. समृद्धी लिहिणं झालं का ग? हो सर. वाच बर बेटा. वाचते. The cow is useful animal. The is used to talk about a specific unique thing, the sun, the moon. The is used to represent a whole class among other classes. The cow is useful animal. झालं सर. ओके. ऑनेस्ट वगैरे शब्द लिहिलास? ऑनेस्टी, ऑनेस्टली. हो. ओके लिहिलंय ना. चला चला पुढे. साक्षी नवघरे. साक्षी आहे का? साक्षी तुम्हाला चालू झालंय? नाही झालं? येस सर. झाले सर. यस यस रीड इट ना बेटा.
The cow is a useful animal. The is used to take about a speak unique thing. The sun, the moon. The used to reflection whole class Represent, 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 present, past tense, present tense, हे स्पेलिंग आहे बेटा इथं. री लावले फक्त. Represent, represent. हा. present whole class. Along other class, the cow is a useful animal. आता हे बरोबर आहे का नाही मान? हे बरोबर आहे का? हो सर. यस यस. कॉन्फिडन्स कधी येतो? पाहिल्यास. तुम्ही इथं पहा, पुस्तकात पहा, तुम्ही नेटवर पहा आणि तुमच्या लक्षात ज्यावेळेस येईल हा वेळेस पहा आणि मग कन्फर्म करा. यस युजफुल ॲनिमल सर. अँड नाही वापरायचं. का नाही वापरायचं हे सांगितले. हा. रोहित मध्ये कॅन आय रीड? या वाय नॉट सर रोहित. आणि फक्त तुम्हाला 10 मिनिटाचा भाग शिकवायचा राहिला माझा. मला 10 मिनिटं द्या. 10 मिनिटात शिकवणं पूर्ण करूया. यस रोहित. The cow is a useful animal. The is used to talk about a specific unique thing. The sun, the moon. The is used to represent whole class among other classes. The cow is a useful animal. Whole adjective WHOLE whole adjective HOLE whole noun. आता अशा शब्दांना होमोफोन्स म्हणतात. सारखा उच्चार, स्पेलिंग वेगळं, अर्थ वेगळा. याला होमोफोन्स म्हणतात. होमोफोन्स जर पाहायचं असेल त्याचे पण 2 व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला आजच्या प्लेलिस्ट मध्ये भावी शिक्षकांसाठी प्लेलिस्ट मध्ये ऍड करतो. होमोफोन्स छान. होमोफोन्स 10वीच्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेला खूप सारे एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. होमोफोन्स जर मला वेळ असेल तर मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये नक्की भावी शिक्षकांसाठी होणार आहे. हा चला आता अजून 2 रूल्स पाहूया आजच्या सेशन मध्ये. काही एक्झाम्पल्स घेऊया आणि कुठं आर्टिकल वापरत नाही ते एक आजच्या सेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे. पहा. The is used before the names of certain books. The is used. The is used before the names of certain books. Certain TEIN, certain books. For example, Ramayana. पुराण. स्पेलिंग चुकले असेल कदाचित पुराणची तर करेक्शन करू शकता. सांगण्याचा उद्देश गीता, महाभारत, बायबल. त्या पुराणच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी गडबड आहे. 100% गडबड आहे. काय? हा यस यस. आणि ते QURAN. यस यस. पुराण. आपल्याला सांगायचा उद्देश बाबा कोणताही जो ग्रंथ आहे, धर्मग्रंथ असेल किंवा मोठा ग्रंथ असेल, सर्टेन बुक्सच्या अगोदर द वापरायचं. आता बघा कुराणची स्पेलिंग सगळ्यांनी भावी शिक्षकांनी एकदा कन्फर्म करून घ्या. यस राईट आहे का? अजून काय बदल करायचं याच्यामध्ये? यस यस यस. तर ह्या पुस्तकांच्या नावाच्या अगोदर आपण द हे वापरत असतो. एक रूल झाला. पुढचा अजून एक रूल घेऊया. छोटासा रूल. नंतर तुम्हाला कुठे आर्टिकल वापरत नाही ते देणार आहे. द इज युज्ड बिफोर ऑर्डिनल नंबर्स. द इज युज्ड बिफोर ऑर्डिनल. The
is used before ordinal नंबर पडतात ना ऑर्डिनल. आता बघा ऑर्डिनल्स मध्ये कशा प्रकारे द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल मध्ये द फर्स्ट, द सेकंड. एक्झाम्पल, the first, the first, the second, the third, the fourth, the fifth, whatever काय जे असते ते द चा वापर या ठिकाणी. अजून एक रूल, महत्वाचा रूल पाहूया. त्यानंतर कुठं आर्टिकल वापरत नाहीत हे पाहूया. द इज यूज्ड बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर. द is used before name of rivers, name of river, rivers, oceans, seas. ओशियन म्हणजे महासागर, सीज म्हणजे समुद्र. ओशियन आहे, ओशियन महासागर आणि सीज म्हणजे समुद्र. समुद्रापेक्षा हा महासागर मोठा असतो. सीज, माउंटेन्स, पर्वत, माउंटेन्स, points on globe, points on globe, deserts and forests. इथं लिहितो का? Deserts and forest. बघा एकाच त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. रिव्हर्स नाव असेल तर आपल्याला जर वापरायचे ओशन, सीज, माउंटेन्स, पॉइंट ऑफ ग्लोब. हे नकाशावर तुम्हाला काही पॉइंट दिलेले असतात त्याच्यावर. डेझर्ट वाळवंट, फॉरेस्ट जंगल याची नाव असतील तर आपल्याला वापरायचं एटसेट्रा. अजून काही बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या स्पेसिफिक काय केलेलं असतं त्यावेळेस आपण जचा वापर करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल मध्ये दिसतंय इथलं, हो दिसतंय, ओके. फॉर एक्झाम्पल मध्ये पहा, ती गंगा, ती गंगा, ती गंगा, ती अजून काय, ती हिमालया, 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 हिमालय हे दिसत नाही, हिमालया, हिमालय पर्वत. आता पहा तुमच्या लक्षात आलं असेल की द चा वापर कोणत्या कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे केला जातो. अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी. आता आपला राहिला फक्त एकच पार्ट यातला, तो आजच होणार आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये तो पूर्ण करणार आपण. डू नॉट यूज आर्टिकल्स. आर्टिकल्स कुठं वापरायचं नाही. अ पण नाही वापरायचं, अँड पण नाही वापरायची गरज आणि द पण नाही वापरायचं. याचे 3च रूल्स आहेत आणि ते 3 रूल्स मी तुम्हाला लगेच 2 मिनिटात सांगणार आहे. आता हे ऍज फास्ट ऍज सर्वांनी लिहायचंय आणि स्कूल स्टुडंट जे आहेत बरं. इंडियन ओशन, काय इंडियन ओशन, बरं. हिंदी महासागर. 3 रूल्स तुम्हाला मी पुढच्या 3 मिनिटांमध्ये सांगणार. रुद्र गार ऐकून वाचून घेऊया. रुद्रचं वाचन झालं की सोहमदादा कोण एक वाचून घेऊया हे लिहिलेलं. तोपर्यंत बाकी नंतर 4 कोण वाचून घेऊया. हा बोल बेटा. The used before the or example the first, the second. The is used before name of river.
काय झालं रे? river, मोठा mountains, point, glowy, distance, and forest. Its डेझर्ट. example, the डेझर्ट म्हणजे वाळवंट. desert, desert and forest. Its examples, the Ganga, the Himalaya. हा नेक्स्ट. The is used before the names of countries, books, Ramayana, Gita, Mahabharat, Bible. The is used before ordinals. Example, the first, the second. They use before name of rivers, uh, oceans, seas, mount, mountains, points on global. Its ग्लोब. ग्लोबल globe, नाही बेटा, ग्लोब. desert and forest. Its example, the Himalaya. आणि तर गंगा. हा, चला नेक्स्ट. चारू. चारू कुठे गेली चारू? चारूला काय करावं बरं आता? चारूचं झालं की लगेच तुम्हाला मी 3 रूल्स सांगणार आहे जिथं आर्टिकल्स वापरत नाहीत, महत्वाचे रूल्स सांगणार आहे. चारू बेटा तुझं माईक चालू कर. चारूचं झालं की देवांग पण माईक चालू करणार आहे. देवांग झालं की साईराज माईक चालू करून वाचणार आहे. हा, संस्कृत ताई आता आल्यात आमच्या. बरं, हर्षदाताई पण आल्यात, पिंगट पण आलाय. माईक व्हिडिओ ऑन करून बसायचं रे. परत सांगतो तुम्हाला, जगात सगळ्यात सुंदर कोण असतं? तर आपण स्वतः असतो. त्याच्यामुळे कसं दिसतोय काय दिसतोय खूप जास्त पाहत बसायचं नाही. आपणच जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती असतो हे लक्षात घ्यायचं. चला वाच बेटा. चारू वाचत नाही का? चारूच्या पुढे कोण आहे सांगा लवकर पटकन. वेळ वाया घालू नका. लिहिणं झालंय का बघा. सर मी वाचू. हा वाच बेटा. साईराज. The is used before the names of countries, books, Ramayana, Quran, Gita, अरे बेटा सर्टेन बुक, सर्टेन मला बघू एकदा. सर्टेन Mahabharat, CERTIN सर्टेन बुक. सर्टेन निश्चित, कन्फर्म, नक्की. हा काय सर? सर्टेन. Certain, सर्टेन. certain books, Ramayana, Quran, Gita, Mahabharat, Bible. The is used before or the is used before ordinals age, the first, the second. The is used before name of river, of seas, mountains, points on dis, dis, districts and forest, etc. Age, the Ganga, the Himalaya. चला आता शेवटच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 रूल्स कुठं आर्टिकल वापरत नाही ते सांगतो. त्यापूर्वी शिक्षकांना जर काही डाऊट असेल तर प्लीज मी चॅट बॉक्सचा वापर करा. तुमच्यासाठी मी आज 5 मिनिटं खास बोलण्यासाठी येणार आहे. हा चला. डू नॉट यूज आर्टिकल्स. डू नॉट यूज आर्टिकल्स हे रूल पाहूया. डू नॉट यूज आर्टिकल. छान असं ब्रॅकेट करा. आयुष्यात कधी विसरणार नाही असं करायचंय त्याला तुम्हाला. त्यामुळे छान लिहा. 3च यात निघाले रूल्स, ते पण छोटे छोटे लिहायचे. मी जे देतोय ते लिहा. विथ अनकाउंटेबल नाउन. विथ अनकाउंटेबल नाउन. आता तुम्हाला
सांगितलं की आर्टिकल वापरत असताना कुठं वापरायचं. आर्टिकल कुठं वापरतात आपण. वी यूज आर्टिकल बिफोर द सिंग्युलर काउंटेबल नाउन. म्हणजे वापरायचं कुठं नाही, अनकाउंटेबल नाउनला वापरायचं नाही. एक रूल पक्का लक्षात ठेवा. ज्यांनी नियम पहिला आर्टिकल कुठं वापरायचं हा लक्षात घेतलाय, त्याला कुठं वापरायचं नाही हा ऑटोमॅटिक लक्षात येतो. एका ओळीत क्लिअर झाले. विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. दुसरा नियम खूपच महत्वाचा. विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कोणते पण, एक नाही अनेक, कोणतं पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स याच्या समोर किंवा याच्या सोबत आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. मग हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय आहे. त्याच्यासाठी नाउनचे तुम्हाला 5 प्रकार माहित असणं गरजेचं असतं. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम कसे असतात. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी दिलंय. ऑनेस्ट या शब्दापासून ऑनेस्टी कसं होतं आणि ऑनेस्टली काय होतं. नाउन कोण आहे, त्याच्यात ऍडजेक्टिव्ह कोण आहे आणि ऍडव्हर्ब कोण आहे हे तुम्हाला सांगितलं. यातलं जे आपल्याला ऑनेस्टी प्रामाणिकपणा हे जे नाउन होतं ते नाउनच्या प्रकारात सांगितलं तुम्हाला, ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. मग ज्यावेळेस ऑनेस्टी शब्द येईल त्याच्या सोबत आपल्याला वापरायचं नाही. का, नाउन तर आहे पण ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या सोबत आपल्याला आर्टिकल घ्यायचं नाही. रूल नंबर सेकंड. लास्ट 30 सेकंदामध्ये आणि तुमच्या कमेंट्स चॅट बॉक्स मध्ये असू द्या. तुमच्यासाठी 5 मिनिटं देणार आहे असं म्हटलंय मी. विथ नेम्स ऑफ मिल्स. विथ नेम्स ऑफ मिल्स अतिशय महत्वाचं. विथ नेम्स ऑफ मिल्स. विथ नेम्स नेम ऑफ मिल्स. आता हे मिल्स म्हणजे काय, तर अन्न पदार्थ किंवा जेवणाचे पदार्थ यासाठी शब्द आलेला आहे मिल्स. मग जे जेवणाचे पदार्थ आहेत त्याच्या सोबत आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. कोणतंच नाही, नाही, अँड नाही, द नाही, कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही. हे 3च रूल तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आर्टिकल कुठं वापरायचं नाही हे लक्षात येईल. आणि आर्टिकल कुठं वापरायचे, कुठं वापरायचं, अँड कुठं वापरायचं आणि द कुठं वापरायचं, हे 3ही गोष्टी मी कालच्या सेशन मध्ये आणि आजच्या सेशन मध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. जर समजलं नसेल तर सर्वांनी कालचं रेकॉर्डिंग पण ऐकायचंय, आजचं रेकॉर्डिंग पण ऐकायचं. स्कूल स्टुडंट्सनी आणि टीईटी, सीटीईटी, टीआयटीच्या स्टुडंट्सनी लक्षात घ्यायचंय हे सगळं कुठे भेटणार आहे. तर आपल्या विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर गेलात तर प्लेलिस्ट तिथं तयार केलेली आहे. विवेकानंद क्लासेस रामशेखर असं टाकलं पण येईल. क्लासेस असं म्हटल्यास तुम्हाला येईल चॅनल. त्याच्या प्लेलिस्ट मध्ये जा. साईराज बेटा, व्हिडिओ तुमच्या जर ग्रुपवर नसला आला तर तो विवेकानंद क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तिथं प्लेलिस्ट तयार केलेली आहे. इंग्लिश टीईटी सीटीईटी प्री लाईव्ह क्लास इंग्लिश टीईटी सीटीईटी टीआयटी 2024 तर त्या प्लेलिस्ट मध्ये पहा. तर ईटला काय करायचं, ईटला कुठं काय करायचं, ईट हे तर वर्ब आहे. ईटला काहीच नाही करायचं. ईट वर्ब आहे. वर्बला कुठं वापरतात, पहिली गोष्ट लक्षात घ्या. आर्टिकल आपण कुठं वापरतो तर नाउनला वापरतो. कोणत्या नाउनला, सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन मध्ये कोणतं नाउन, सिंग्युलर असावं आणि काउंटेबल असावं, अनकाउंटेबल नाही. आता ईट, अरे हे ईट तर वर्ब आहे ना. ईट म्हणजे काय, याचा काय संबंध आहे आता आर्टिकलचा. आणि जर तुला लेख घ्या वाटतात तर ह्याला वापरायचं नाही. मग सांगितलंय अन्न पदार्थ, अन्न पदार्थ, अन्न नाही, खाणे नाही, अन्न पदार्थ जे आहेत, मिल्स जे आहेत त्याला आपण आर्टिकल वापरत नाही. आलं लक्षात. आणि हे ईट काय, ईट वर्ब आहे, त्याच्यामुळे त्या वर्बचा काही संबंधच नाही. वर्बला वापरतच नाही आपण आर्टिकल. तुम्ही एकच गोष्ट लक्षात घ्या, नाउन पाहिजे, सिंग्युलर पाहिजे, काउंटेबल पाहिजे. आणि अँड साठी. द मात्र प्लुरल साठी पण असतं बरं का, द. हा, सम एक्झाम्पल ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स.
खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला या चॅनलवर गेल्यास पार्ट फर्स्ट इंग्लिश ग्रामर बेसिक पार्ट फर्स्ट 45 व्हिडिओ आहेत त्याच्यात नाउन शिकवलेले प्रोनाउन नाउन मला वाटतं 4-5 दिवस नाउनच शिकवले प्रोनाउन आहे ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन अतिशय स्लो पद्धतीनं खूप सारे एक्झाम्पल मला इथं जाऊन तुम्हाला सर्च करते पार्ट फर्स्ट मध्ये 45 व्हिडिओ पार्ट सेकंड मध्ये मला वाटतं ऍज पर माय नॉलेज काहीतरी 22 व्हिडिओज आहेत आणि आता जो टीईटीचा जो सिलेबस आहे टीईटी आणि सीटीईटी प्लेलिस्ट बघायची प्लेलिस्ट इथं पण आता जवळपास ऍज पर माय इन्फॉर्मेशन 24 व्हिडिओज तिथं तुम्हाला दिसतील हे सगळे इंग्लिशचे व्हिडिओ आहेत इथं नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब टेन्स तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी मॉडल ऑक्झिलरी सगळं शिकायला भेटेल इथं तुम्हाला व्हॉइस शिकायला भेटेल इथं तुम्हाला प्रिपोजिशन्स कंजंक्शन्स या गोष्टी इथं दिसतील होमोफोन्स देखील इथं आहे आणि इथं तुम्हाला इंग्लिशचं ग्रामरचे आता जे काही 24 जवळपास सेशन झालेत इंग्लिशचे ते इथं पाहायला भेटतील अनकाउंटेबल नाउन सगळं आहे इथं हे नाउन पहा इथली प्लेलिस्ट पहा नाउन मध्ये काउंटेबल नाउन्स आहेत अनकाउंटेबल नाउन्स पण आहेत सिंग्युलर आहे प्लुरल नाउन्स आहे नाउनचे जेंडर आहेत मास्क्युलाइन फेमिनाइन कॉमन आणि न्यूट्रल 4 जेंडरचे प्रकार ते देखील या व्हिडिओज मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तेच रिपीट नाही होणार पण नाउन ज्यावेळेस शिकवणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला काउंटेबल कोणते अनकाउंटेबल कोणते सर्व सांगणार आहे सर्व गाणे वाजणार आहेत काळजी करायची काही गरज नाही चला अजून काही डाऊट आहे चला तुमच्या खरं तर वेळ या ठिकाणी संपत आलेला आहे कुणाला जर काही बोलायचं असेल व्हॉट्सअप मला करून ठेवा थोडस निवांत आता आपण झालेले तर त्यामुळं काउंटेबल नाउन म्हणजे काय अनकाउंटेबल म्हणजे काय अनकाउंटेबल न मोजता येणारे वॉटर मिल्क असे we can use all articles with all adverbs about doubt adverbs सोबत कोण वापरा म्हटलंय नाही ना वापरायचं पहिलाच रूल लक्षात घ्यायचा ऍडवर्ब सोबत नाही वापरायचं नाउनच पाहिजे मग ते द असल्यास प्लुरल नाउनला पण येतं आणि ॲन हे सिंग्युलर साठी आणि द हे सिंग्युलर प्लुरल कसं कुठं वापरायचं हे 2 दिवसाचे रूल तुम्ही पहा तुमच्या ते लक्षात येईल आजच्यासाठी इथंच थांबूया सॅटरडे आहे सॅटरडेला माझी पण शाळा लवकर असते तुम्हाला काही डाऊट असेल तर मला व्हॉट्सअप करून ठेवा मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आजच्यासाठी थांबूया बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे युअर डे असं म्हणण्यासाठी तुमचे माईक चालू केलेले आहेत बोला बाय हाय हॅव अ नाईस डे एन्जॉय युअर डे बाय एंड करू मीटिंग